भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची. साथ होती आई भवानी व माता जिजाऊची. देशात लाट आणणारी भव्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना वंदनीय गुरुजन वर्ग, वैद्य उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी सान्वी निलेश राऊ, सर्वांना माझा नमस्कार. मी अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम राज्याचा छत्रपती यांना माझा मानसमुद्र. 19 फेब्रुवारी हा सोन्याचा दिवस मंगळ दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले होय. ते शहाजीराजे आणि जिजाऊचे पुत्र होते. शिवराय लहानपणीपासूनच अत्यंत हुशार व चालाक बुद्धिमान होते. माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली तर शहाजीकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रोवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात रोवला. शिवरायांनी त्या दृष्टीने विजय घोडदौड सुरू केली. त्यांनी मावळ्यांसोबत रायगड स्वराज्य मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली आणि जनतेला न्याय आणि तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण करले. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. गाणिमिकावर दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्य स्थापन करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. सर्वांना न्याय, सर्वधर्म समभाव, आदर या न्यायाने वागले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा पडके आड गेला. शिवरायांचे विचार आणि कार्यही आजही आपल्या नावे प्रेरणा देतात. अशा थोर पतंगार राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडती. अशी शुभांची कीर्ती राजा शोभूनी दिसते जगती. असे ते शिवछत्रपती. असे